विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर प्रवीण घारपुरे, मराठी विभाग प्रमुख, जीवन विकास महाविद्यालय देवग्राम, आपले मनस्वी या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या शैक्षणिक सत्रामध्ये पहिल्या सत्राला आपल्याला माझी जन्मठेप स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आत्मचरित्र अभ्यासक्रमाला आहे. या अनुषंगाने आपल्याला आत्मचरित्र म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आत्मचरित्र कशाला म्हणतात आणि आत्मचरित्रामध्ये नेमकं काय असतं हे सुद्धा मात्र आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आत्मचरित्राची सुरुवात कधी झाली, आत्मचरित्र हा वाङ्मय प्रकार मराठी साहित्यामध्ये कधी रूढ झाला, हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. ते समजून घेत असताना आपण जेव्हा मराठी साहित्याचा अभ्यास करतो, मग तो प्राचीन मराठी साहित्य असो किंवा अर्वाचीन मराठी साहित्य, परंतु आपल्याला आत्मचरित्र म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधुनिक मराठी साहित्याच्या अनुषंगाने आपल्याला विचार करावा लागेल. आत्मचरित्राची परंपरा फार मोठी आहे. त्या परंपरा आपण बघण्या अगोदर आपण आत्मचरित्र म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा बघणार आहोत. तर आत्मचरित्र मनुष्य का लेखन करतो, आत्मचरित्र लेखन करण्यामागची त्याची काय भूमिका आहेत, तर आपण जर केला तर आपल्याला असं एक दिसून येईल की मानवी स्वभाव जो आहे, मानवी स्वभाव आणि जीवन दर्शनाचे सर्वात सामर्थ्य असणारा जर कुठला वाङ्मय प्रकार असेल तर तो म्हणजे आत्मचरित्र आहे. बदलत्या काळामध्ये आपण बघतो आहे की समाजातील प्रत्येक घटक हा आत्मलक्षी बनत चालला आहे. आपल्या अस्तित्वाची जाणीव जागृती सर्वसामान्य माणसाला होऊ लागलेली आहे. स्वतःविषयी म्हणा किंवा स्वकालीन वातावरणाविषयी म्हणा, त्यांना सांगावंसं वाटतं. आपल्या वाट्याला आलेले जे काही आयुष्य आहे त्यातील सुखदुःखे असतील, त्याला जबाबदार असणारी जी परिस्थिती असेल ते आपण इतरांसमोर मांडण्याची व आपल्या गतायुष्याला उजाळा देण्याची नवीन प्रेरणा जी आहे, ती प्रेरणा आपल्याला या आत्मचरित्राच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होते. म्हणूनच नवीन विचार, सुधारणांनी आणि ध्येयांनी भरलेल्या या काळामध्ये अधिकच आत्मचरित्र या साहित्य प्रकाराचे दालन फार अगदी समृद्धपणे ते समृद्ध झालेले आपल्याला दिसतात. एक स्वतंत्र वाङ्मय प्रकार म्हणून मराठी साहित्यामध्ये आत्मचरित्राचा सुकाळ झाला आहे. त्यातही दलित व स्त्री आत्मचरित्रांना विषम समज व्यवस्थेतून जे अनुभवाला आले त्या अनुभवाची धार लेखनाला प्राप्त झाली. समाजातील अनेक अनुत्तरित प्रश्न आत्मचरित्राच्या व्यासपीठावरून समोर आले. यावरूनच आपल्याला एक असं दिसून येतं की आत्मचरित्राची संकल्पना व स्वरूप समजून घेण्यासाठी आपल्याला पुढील प्रमाणे आपल्याला विचार करता येऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, मराठी साहित्यामध्ये अनेक वाङ्मय प्रकार आहेत. त्यामध्ये आपल्या ललित साहित्याच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर कथा आहे, कविता आहे, कादंबरी आहे, नाटक आहे, प्रवास वर्णने आहेत, ललित गद्य आहेत आणि इतकंच नव्हे तर मात्र आपल्याला चरित्र आहे, आत्मचरित्र आहे, आत्मकथन आहेत. असे अनेक आपल्याला पैलू आपल्याला मराठी साहित्यामध्ये आपल्याला हे सगळे दिसतात. परंतु आत्मचरित्र हा एक वेगळा असा एक वाङ्मय प्रकार आहे की ज्यामध्ये माणसाचं स्व जे आहेत ते स्वभान किंवा स्व आपल्याला त्यामध्ये दिसून येते. असं हे आत्मचरित्र हा वाङ्मय प्रकार मराठी साहित्यामध्ये कधी रूढ झाला आणि कधीपासून आपण अगदी मात्र आत्मचरित्राच्या अनुषंगाने आपण विचार करायला लागलेलो आहोत ते आपल्याला या ठिकाणी बघता येईल. आत्मचरित्र असा शब्द मराठीत एकदम वापरला गेला नाही. आपण जर हा इतिहास जर पाहिला तर आपल्याला एक असं दिसून येतं की आत्मचरित्र हा जो शब्द आहे हा काही मराठीमध्ये एकदम वापरला गेलेला नाही. सर्वप्रथम त्याला आत्मकथा म्हणा, आत्मवृत्त म्हणा या अर्थाने तो वापरला गेला. इंग्रजी वाङ्मयातही आपण ऑटोबायोग्राफी हा शब्द 18व्या शतकाच्या अखेरपर्यंत तरी वापरला गेला नव्हता असं दिसून येतं. या प्रकारच्या लेखनाला त्यावेळेला मेमोरीज म्हणून बहुधा संबोधले जात असे. रॉबर्ट सौदी याने ऑटोबायोग्राफी हा शब्दप्रयोग प्रथम वापरला. या शब्दार्थाचा व्यापक अर्थाने विचार करता
कुणाच्याही जीवनाचा आणि काळाचा स्वलिखित वृत्तांत असा मतितार्थ पुढे येतो. लेखकाने आपल्या व्यक्तिगत जीवनाची स्वतःच्या शब्दात सांगितलेली कहाणी म्हणजे आत्मचरित्र अशी स्थूलपणे म्हणावयास हरकत नाही. या आत्मचरित्राचा विचार आपल्याला करायचा असेल आणि काही विचारवंतांची मतं जाणून घ्यायची असेल तर व्याख्यांच्या स्वरूपाने आपल्याला काही आत्मचरित्र या वाङ्मय प्रकाराचं स्वरूप निश्चितच आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. तर काय तर आपल्याला एक असं दिसतं की सर्वप्रथम ज्या काही आत्मचरित्राच्या काही व्याख्या आपल्याला दिसून येतात त्यामध्ये डॉक्टर D.G. नाईक यांनी एक व्याख्या आत्मचरित्राच्या संदर्भात केलेली आहे. ते असं म्हणतात की आपल्या व्यक्तिगत जीवनाची कहाणी स्वतःच्या शब्दात लिहिणे म्हणजे आत्मचरित्र. ही आत्मचरित्राची सर्वात सोपी व्याख्या त्यांनी सांगितलेली आहे. काय म्हणतात ते? आपल्या व्यक्तिगत जीवनाची कहाणी स्वतःच्या शब्दात लिहिणे म्हणजे आत्मचरित्र. ही आत्मचरित्राची सर्वात सोपी व्याख्या त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे. ते म्हणतात ऑटोबायोग्राफी इज इट्स सिम्पलेस्ट डेफिनेशन इज द स्टोरी ऑफ वन्स लाईफ रिटन बाय वनसेल्फ. अशी आपल्याला सर्वप्रथम आपल्या डॉक्टर D.G. नाईक यांच्याकडनं आपल्याला यांच्या विचारातून ही एक व्याख्या आपल्याला समोर आपल्याला येताना दिसते. दुसरी व्याख्या जी आहे डॉक्टर जॉन्सन यांनी केलेली आहे. डॉक्टर जॉन्सन असं म्हणतो की प्रत्येक व्यक्ती ही स्वतःचे आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे लिहू शकते. जेव्हा ती स्वतःच लिहिते म्हणून चरित्र हे सत्याच्या अधिक जवळ जाते तेव्हा ते आत्मचरित्र असते. बघा काय म्हणतात की प्रत्येक व्यक्ती ही स्वतःचे आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे लिहू शकते, अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते, लिहू शकते आणि जेव्हा ती स्वतःच लिहिते म्हणून चरित्र हे सत्याच्या अधिक जवळ जाते. चरित्र हे जेव्हा सत्याच्या अधिक जवळ जाते तेव्हा मात्र ते आत्मचरित्र असते. म्हणजेच एव्हरी मॅन्स लाईफ मे बी बेस्ट रिटन बाय हिमसेल्फ, सो द बायोग्राफी is likely to be truthful if it is an autobiography. असा आपल्याला डॉक्टर जॉन्सन यांचा आपल्याला एक विचार जो आहे तो विचार व्याख्येच्या रूपाने आपल्याला आत्मचरित्राच्या संदर्भामध्ये इथे दिसून येतो. चार्ल्स डफी नावाचा एक विचारवंत होऊन गेलेला आहे. त्यांनी सुद्धा मात्र आपल्याला आत्मचरित्राच्या अनुषंगाने आत्मचरित्र कशाला म्हणायचं या संदर्भामध्ये त्यांनी सुद्धा आपलं मत या ठिकाणी नोंदवलेलं आहे. ते असं म्हणतात की व्यक्तीच्या जीवनाचा, व्यक्तिमत्वाचा व कर्तृत्वाचा त्याने स्वतः लिहिलेला इतिहास म्हणजे आत्मचरित्र. बघा म्हणजेच आपल्याला चार्ल्स डफी म्हणतो की व्यक्तीच्या जीवनाचा, व्यक्तिमत्वाचा व कर्तृत्वाचा त्याने स्वतःच लिहिलेला इतिहास म्हणजे आत्मचरित्र. म्हणजेच ऑटोबायोग्राफी इज द हिस्ट्री ऑफ लाईफ, कॅरेक्टर अँड वर्क ऑफ ए पर्सन रिटन बाय हिमसेल्फ. अशा प्रकारची व्याख्या चार्ल्स डफी करतो. तर आपल्याला मराठी साहित्यिक साहित्यिक समीक्षक डॉक्टर सदा कऱ्हाडे हे सुद्धा मात्र आत्मचरित्राच्या अनुषंगाने आपला विचार मांडत असताना असे म्हणतात की स्वतःच्या जीवनाचे दुरस्थपणाचे सिंहावलोकन वृत्तीने केलेले अवलोकन आणि त्याविषयीचे प्रांजळ निवेदन म्हणजे आत्मचरित्र. बघा स्वतःच्या जीवनाचे दुरस्थपणाचे सिंहावलोकन वृत्तीने केलेले अवलोकन आणि त्याविषयीचे प्रांजळ निवेदन म्हणजे आत्मचरित्र. अशा प्रकारची व्याख्या डॉक्टर सदा कऱ्हाडे करून जातात. तर डॉक्टर वसंत बोरगावकर म्हणतात स्वतःच लिहिलेली स्वतःच्या जीवनाची कहाणी. बघा किती सोपी व्याख्या आहे. स्वतःच लिहिलेली स्वतःच्या जीवनाची कहाणी म्हणजेच आत्मचरित्र. म्हणजे आत्मचरित्रासाठी आपल्याला अगदी काय तर स्वतः त्या ठिकाणी स्वभान राखून ठेवणे किंवा स्वतःच्या जीवनामध्ये आलेले जीवनानुभव जे आहेत त्या जीवनानुभवाला उद्धृत करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने आपल्याला आत्मचरित्र म्हणता येतं. म्हणजे स्वतःच लिहिलेली स्वतःच्या जीवनाची कहाणी म्हणजेच
आत्मचरित्र होय असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर डॉक्टर विमल भालेराव यांनी सुद्धा मात्र एक आत्मचरित्राची व्याख्या केलेली आहे. त्याचा विचार करत असताना आपल्याला असं दिसून येतं की स्वजीवन तटस्थपणे निहाळून त्यातून आवश्यक त्या बाबींची निवड करून त्याचे प्रांजळ निवेदन व कलात्मक मांडणी यातून स्वचे चित्र रेखाटणे म्हणजे आत्मचरित्र. म्हणजे आत्मचरित्र म्हणजे आत्मानुभव जो आहे तर आत्मानुभव त्या ठिकाणी रेखाटणं किंवा तो मांडणं म्हणजेच आत्मचरित्र. स्वजीवनाला तटस्थपणे न्यायचं आहे. तिथे कुठल्याही प्रकारचं भावनात्मकता त्या ठिकाणी कामी येणार नाही. तर काय, स्वजीवन तटस्थपणे निहाळून त्यातून आवश्यक त्या बाबींची निवड करायची आणि त्याचं प्रांजळ अशा प्रकारचं निवेदन कलात्मक रीतीने मांडून स्वचं चित्र रेखाटणं म्हणजे आत्मचरित्र होय असं डॉक्टर विमल भालेराव यांना वाटतं. तर मराठी साहित्यातील ज्येष्ठ समीक्षक साहित्यिक डॉक्टर राग जाधव हे सुद्धा मात्र आत्मचरित्राच्या अनुषंगाने विचार करत असताना ते असं म्हणतात की आपल्या जीवनविषयक अनुभवांचे व तदानुषंगाने आपल्या व्यक्तिमत्वाचे स्वतः लेखन रूपाने घडविलेले दर्शन म्हणजे आत्मचरित्र होय. बघा, म्हणजेच एकंदरीत राग जाधव आपल्या जीवनविषयक अनुभवांचा या ठिकाणी विचार करतात. आपल्या जीवनविषयक अनुभवांचे व त्या अनुषंगाने आपल्या व्यक्तिमत्वाचे स्वतः लेखन रूपाने घडविलेले दर्शन. आपलं दर्शन, आपलं स्वभान, आपलं स्वदर्शन आपल्याच लेखणीने अगदी आत्मचरित्राच्या माध्यमातून समोर ते मांडणे म्हणजे आत्मचरित्र होय. तर आपल्याला एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकामध्ये सुद्धा मात्र आपल्याला आत्मचरित्राची व्याख्या आपल्याला दिसून येते आणि त्यामध्ये आपल्याला असं म्हणता येतं की स्वतःविषयी लिहिलेला मानवी जीवनाचा व्यक्तिगत आलेख म्हणजे आत्मचरित्र. बघा, स्वतःविषयी लिहिलेला मानवी जीवनाचा व्यक्तिगत आलेख म्हणजे आत्मचरित्र होय. द अकाउंट ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल ह्युमन लाईफ रिटन बाय द सब्जेक्ट हिमसेल्फ. म्हणजेच स्वतःविषयी लिहिलेला मानवी जीवनाचा व्यक्तिगत आलेख म्हणजे आत्मचरित्र होय. या सर्व व्याख्यांवरून आपल्याला एक व्यापक अर्थाने असं म्हणता येईल की कुणाच्याही जीवनाचा आणि काळाचा स्वलिखित वृत्तांत म्हणजे आत्मचरित्र होय. आणि असे हे आत्मचरित्र आपल्याला अभ्यासायचं आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर संपूर्ण डी.जी. नाईकपासून तर आपल्याला शेवटच्या व्याख्येपर्यंत आपण जी काही आत्मचरित्राच्या अनुषंगाने जी काही विचार, काही मते आपण जाणून घेतलेली आहेत, त्यामध्ये आपल्याला एक असं दिसतंय की मानव आहेत, मानवाचं स्वतःचं जीवन आहे, स्वतःच्या जीवनामध्ये आलेले जीवनानुभव आहेत, ते कडूगोड कशी असतील आणि ते तटस्थ वृत्तीने कुठेही भावनाप्रधान न होता आणि कुठेही अगदी मात्र त्याला पडद्याआड न ठेवता तटस्थ वृत्तीने आपल्या जीवनाचा आलेख अगदी तो सहज रूपाने आपल्या लेखन रूपाने मांडणे म्हणजे आत्मचरित्र आहे. अशी ही आत्मचरित्राची व्याख्या आपल्याला या ठिकाणी दिसून येते. असं हे एक आत्मचरित्र आपल्याला की ज्यांचं स्वतःचं जीवन, स्वतःचे जीवनानुभव, स्वतः आलेले संपूर्ण जे अनुभव, स्वतःचं जे अनुभव विश्व आहेत, स्वतःला आलेले जे काही अनुभव असतील त्या अनुभवाचं तंतोतंत आणि तटस्थपणे जे आत्मकथन जे आपल्याला माझी जन्मठेप या पुस्तकामध्ये स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांनी लेखन केलेलं आहे, त्या पुस्तकाचा किंवा त्या अभ्यासग्रंथाचा अभ्यास आपल्याला या अनुषंगाने आपल्याला करायचा आहे. त्यावेळेला मात्र आत्मचरित्र म्हणजे काय या ज्या आपण काही व्याख्या आपण बघितलेल्या आहेत त्यावरून आपल्या लक्षात आलं असेलच. आणि आपण ज्या या दूरचित्रफितीमध्ये आपण जे काही आपण या चित्रफितीमध्ये आपण जे काही व्याख्या दिलेल्या आहेत त्या आपण सुद्धा आपण काळजीपूर्वक त्या वाचन कराव्यात आणि श्रवण कराव्यात. म्हणजेच आपल्याला आत्मचरित्र म्हणजे काय हे आपल्याला नक्की कळेल. आणि आत्मचरित्र म्हणजे काय हे आपल्याला एकदाचं कळलं की मग मात्र आपल्याला आत्मचरित्राची संकल्पना, त्याचं स्वरूप आणि इतकंच नव्हे त्याची वैशिष्ट्ये काय आहे ते सुद्धा मात्र आपल्याला बघता येईल. तेव्हा आपण आत्मचरित्र म्हणजे काय
हे आपण समजून इथे या विविध व्याख्यांच्या माध्यमातून आपण समजून घेतलेलं आहे, तेव्हा आपण इथे थांबूया आणि पुन्हा व्हिडिओमध्ये आपण आत्मचरित्र संकल्पना आणि स्वरूप तसेच त्याची वैशिष्ट्ये ते आपण बघूया. तेव्हा आपण ते थांबूया. धन्यवाद.